गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज 16 तारीख आहे आणि उद्या 17 तारखेला आपला पेपर आहे. तर त्यासाठी आपण जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, थोडेच क्वेश्चन्स आपण रिवाइज करणार आहोत, पण ते इम्पॉर्टंट आहेत, सोपे आहेत, असेच क्वेश्चन्स आपण इथे रिवाइज करत आहोत. नीट लक्षात घ्या, जे तुम्हाला सोपे वाटतात अशाच युनिटचे क्वेश्चन्स, जे विंटर आणि समर के स्कीमचा जो क्वेश्चन पेपर झालाय मागच्या वर्षीचा, त्या दोन्ही क्वेश्चन पेपरमध्ये जे क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत आणि जे सोपे आहेत ते क्वेश्चन आपण आज इथे रिवाइज करणार आहोत. तर सगळ्यात आधी फर्स्ट क्वेश्चन आहे आपला मेट्रायसेसचा. मेट्रायसेसमध्ये दोन्ही क्वेश्चन पेपरमध्ये ॲडिशन सबट्रॅक्शनचा जो क्वेश्चन आहे तो विचारला गेलेला आहे. म्हणजे फर्स्ट क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला दिलेला होता मॅट्रिक्स पी, मॅट्रिक्स क्यू आणि तुम्हाला क्वेश्चन विचारला होत आहे फाइंड मॅट्रिक्स आर. आणि त्यासाठी तुम्हाला दिलंय पी प्लस क्यू प्लस आर इक्वल टू 0. याला 0 म्हणू शकता किंवा ओ मॅट्रिक्स म्हणू शकता. ओ मॅट्रिक्स म्हणजे नल मॅट्रिक्स. मग या वेळेला आर ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय, पी आणि क्यू असे जे दोन मॅट्रिक्स आपल्याला दिलेले आहेत त्या दोघी मॅट्रिक्सची आधी ऍडिशन करून घ्यायची, पी प्लस क्यूचा आन्सर काढून घ्यायचं. आणि आता आर काढण्यासाठी हा जो तुमचा 0चा मॅट्रिक्स आहे, या 0च्या मॅट्रिक्स मधून ही पी प्लस क्यू ही जी ऍडिशन आलेली असेल ही ऍडिशन करायची तुम्हाला सबट्रॅक्ट, म्हणजे तुम्हाला आरचा आन्सर मिळेल. आता याला आपण नंबर्स मध्ये बघूया की काय क्वेश्चन दिलेला होता. तर आपल्याला दिलेला होता पी इक्वल टू 1 2 -3, 3 -1 2, -2 1 3. क्यू आपल्याला दिलेला आहे 2 3 1, 3 1 2, 1 2 3. आणि त्याचबरोबर आपल्याला सांगितलेलं आहे पी प्लस क्यू प्लस आर इक्वल टू ओ, देन फाइंड आर. आता हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आपण जे काही दिलेलं आहे तिथून सुरुवात करायची. म्हणजे आपल्याला दिलेलं आहे पी प्लस क्यू प्लस आर इक्वल टू ओ. सो आपण पी प्लस क्यू, सो पी आणि क्यू हे लिहून ठेवायचे आपण, जे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत त्याप्रमाणे. सो आपण आता इथे पी ला राईट केलं, आता आपण क्यू ला लिहित आहोत. प्लस आर इक्वल टू 0. आता पी प्लस क्यू फर्स्ट रो आपल्याला ऍड करायची आहे फर्स्ट रो मध्ये. सो 1 + 2 that is 3, 2 + 3 is 5, -3 + 1 is -2. आता सेकंड रो घ्या आणि ती सेकंड रो मध्ये ऍड करा. 3 + 3 is 6, -1 + 1 is 0, 2 + 2 is 4. आता थर्ड रो घ्यायची आणि ती थर्ड रो मध्ये ऍड करायची. -2 + 1 is -1, 1 + 2 is 3, 3 + 3 is 6, प्लस आर इक्वल टू 0. आता अगदी सोपं करायचं. आर काढण्यासाठी हा जो मॅट्रिक्स दिलेला आहे हा मॅट्रिक्स त्या साईडला न्यायचा. 0 -3 5 -2 6 0 4 -1 3 6. आता आपल्याला माहिती आहे 0 मधून काही जर तुम्ही सबट्रॅक्ट केलं, म्हणजे 0 -2 केलं तर आन्सर काय येतं -2. सो याच्यामुळे 0 मधून आपण हे सगळं सबट्रॅक्ट करतो आहोत, तर याच्या साईन चेंज करायच्या. म्हणजे जे प्लस आहे ते मायनस लिहायचं, +3 ला लिहायचं -3, +5 ला -5 आणि जे मायनस आहे ते प्लस लिहायचं. सो -2 ला लिहायचंय +2, -6 0 हा प्लस मायनस काहीच नसतो म्हणून 0च लिहायचा. -4 -1 चा होईल +1, +3 चा होईल -3
आणि +6 होईल -6. सो हे झालं आपला आरचं आन्सर. सो अतिशय सोपा क्वेश्चन आहे. आपल्याला जे दिलेलं आहे तिथून स्टार्ट केला आपण, P + Q + R आणि त्यानंतर P आणि Q लिहून टाकले, P आणि Q ची ऍडिशन केली. आता हा जो मॅट्रिक्स आहे तो दुसऱ्या साईडला आपण शिफ्ट केला 0 आणि 0 शिफ्ट करून लिहिताना जे प्लस आहे त्याला लिहिलं मायनस आणि जे मायनस आहे त्याला लिहिलं प्लस. आता जो दुसरा क्वेश्चन तुम्हाला मॅट्रिक्स मध्ये विचारला गेलेला आहे तो क्वेश्चन या प्रकारे आहे की तुम्हाला A आणि B असे दोन मॅट्रिक्स दिलेले आहेत आणि तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे 2x + A = B, then find the value of x. मग या वेळेला काय करायचंय तुम्हाला, परत इथे जे दिलेलं आहे तिथून स्टार्ट करायचंय. म्हणजे सपोज तुम्हाला मॅट्रिक्स A दिलेला असेल 2 1 3 5, मॅट्रिक्स B दिलेला असेल -1 0 3 4. तर जे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे 2x + A = B ते लिहून घ्यायचं. 2x = आता हा प्लस आहे त्या बाजूला जाईल तर तिकडे गेल्यावर तो का होईल मायनस. आता B आणि A हे मॅट्रिक्स आपल्याला दिलेले आहेत क्वेश्चन मध्ये, ते आपण लिहून टाकले. मॅट्रिक्स B लिहिला मायनस मॅट्रिक्स A 2 1 3 5. आता हे सबट्रॅक्शन करायचं. फर्स्ट रो मधून फर्स्ट रो करायची सबट्रॅक्ट. सो -1 -2 किती झाले -3. 0 -1 -1. सेकंड रो मधून सेकंड रो करायची सबट्रॅक्ट. 3 - 3 is 0. 4 - 5 is -1. सो हे झालं आपला 2x. आता x काढण्यासाठी आपण काय करायचं, हे जे आपला आन्सर आलेला आहे 2x -3 -1 0 -1 या आन्सरला आपल्याला 2 ने करायचे डिवाइड. हा 2 इकडे येऊन जाईल डिव्हिजन मध्ये. सो वी कॅन राईट दिस ॲज 1/2 = -3 -1 0 -1. असंही जरी तुम्ही उत्तर लिहिलं तरी चालेल, किंवा तुम्ही याला आन्सर्स लिहिताना तुम्ही प्रत्येकाच्या खाली 2 ठेवला /2 तरी सुद्धा चालेल. 0/2 is 0 -1/2. सो मॅट्रिक्स मध्ये हे दोन क्वेश्चन्स विचारले गेलेले, दोघी क्वेश्चन्स तुम्हाला विचारले गेलेले आहेत 4 मार्कांसाठी. सो दोघांमध्ये एकच लक्षात ठेवायचं, जे इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे या इक्वेशन पासून करायची आपल्याला सुरुवात. त्यानंतर प्लस आहे तिकडे गेल्यावर होईल -a. B आणि A क्वेश्चन मधून टाकून घ्यायचं. सबट्रॅक्शन आहे म्हणून रो मधून रो सबट्रॅक्ट करायची. हे आन्सर आलेलं आपलं 2x. आता x चा आन्सर काढण्यासाठी 2 ने करायचे डिवाइड. सो आकडे असेच येतील असं नाही, आकडे बदलतील. 3x आला तर 3 ने डिवाइड करा, 5x आला तर 5 ने डिवाइड करा. इथे -a आला तर -a तिकडे गेल्यावर काय होईल +a. सो जसा क्वेश्चन आहे तसे तुम्हाला चेंजेस करता आले पाहिजे. आता हा झाला फर्स्ट टाइप की कशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. सो फर्स्ट आणि सेकंड आपण बघितलं मॅट्रिसेसचे 2 क्वेश्चन्स. आता आपण बघणार आहोत तिसरा क्वेश्चन आहे तो असणार आहे रिझॉल्व्ड इनटू पार्शियल फ्रॅक्शन टाइप 3 चा. म्हणजे जेव्हा डिनॉमिनेटर मध्ये असतो क्वाड्रॅटिक नॉन फॅक्टरायझेबल फॅक्टर. फॉर एक्झाम्पल तुमचा क्वेश्चन अशा प्रकारचा असेल 3x - 2 divided by x + 2 and another bracket is x² + 4. सो फर्स्ट ब्रॅकेट आहे लिनियर नॉन रिपीटेड म्हणजे टाइप 1 चा. सेकंड ब्रॅकेट आपल्याला x च्या डोक्यावरती 2 दिसतोय आणि पुढे प्लस आहे म्हणजे याचे फॅक्टर्स पडत नाहीत, म्हणजे क्वाड्रॅटिक नॉट फॅक्टरायझेबल म्हणजे टाइप 3 चा. सो विंटर आणि समर दोघांमध्ये तुम्हाला टाइप 3 चाच क्वेश्चन विचारलाय. क्वेश्चन वेगळा आहे पण टाइप 3 चे म्हणजे सेकंड ब्रॅकेट जो आहे त्याचे फॅक्टर्स पडत नाहीत. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचंय, त्याला लिहायचंय a/फर्स्ट ब्रॅकेट दॅट इज x + 2 प्लस bx + c. जेव्हा टाइप 3 असतो तेव्हा वरती लिहायचं असतं न्यूमरेटरला bx + c अपॉन त्याच्या खाली तो फॅक्टर लिहायचा जो क्वाड्रॅटिक आहे, फॅक्टर्स पडत नाहीत. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1.
आता जो आपला फर्स्ट डिनॉमिनेटर आहे x प्लस 2 त्याला घ्यायचंय 0. सो याच्यावरून तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळेल -2 प्लस 2 तिकडे गेल्यावर होईल -2. आता तुम्हाला a इक्वल टू जी काही तुमची डावी बाजू आहे ती पूर्ण डावी बाजू लिहायची आहे 3x - 2 डिवायडेड बाय x प्लस 2 x स्क्वेअर प्लस 4. आता x प्लस 2 याला आपण 0 कन्सिडर केलेलं आहे म्हणून इथून x प्लस 2 ला करायचं आहे कॅन्सल आणि उरलेल्या सगळ्या टर्म मध्ये जिथे जिथे x दिसतोय तिथे व्हॅल्यू पुट करायची -2. सो x जिथे आहे तिथे आपण ठेवतो -2. 3 into -2 is -6 -2 divided by -2 square is 4 4 plus 4 that is -8 divided by 4 plus 4 is 8. सो आन्सर आलं आपलं -1. सो ए साठी आपला आन्सर आलेला आहे -1. आता बी चा आन्सर काढण्यासाठी इथे वरती डोक्यावरती bx प्लस सी खाली क्वाड्रॅटिक आहे म्हणजे इक्वल टू 0 करून आपल्याला x ची व्हॅल्यू मिळणार नाही. सो तिथे स्ट्रिक्टली आपल्याला x ला कन्सिडर करावं लागतं 0. आता डावी बाजू उजवी बाजू दोघं लिहायच्या आणि जिथे जिथे x आहे तिथे तिथे ठेवायचं आहे 0. तर पुट x इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. सो 3 into 0 minus 2 divided by 0 plus 2 0 square plus 4 equal to a divided by 0 plus 2 b into 0 plus c divided by 0 square plus 4. आता याला सॉल्व करायचंय. 3 into 0 is 0 0 minus 2 0 plus 2 first bracket is 2 0 square plus 4 second bracket is 4. a ची व्हॅल्यू आपण आताच काढली -1 ती पुट करा. 0 plus 2 is 2 b into 0 is 0 म्हणजे काय उरला फक्त c आणि डिनॉमिनेटर मध्ये 0 स्क्वेअर प्लस 4 0 स्क्वेअर प्लस 4 म्हणजे काय उरलाय फक्त 4. आता इथे बघा 2 आणि 2 काय होईल कॅन्सल -1/4. आता -1/2 तिकडे नेल्यावर काय होईल +1/2 इक्वल टू c/4. आता हे तुम्ही कॅल्सीने इझिली काढू शकता. कॅल्सीने तुम्ही काढलं तर तुम्हाला आन्सर काय मिळेल 2 डिवायडेड बाय 8 म्हणजेच 1/4. 1/4 ही व्हॅल्यू तुम्हाला मिळाली c/4 ची. So 1/4 equal to c/4 4 4 get cancel. तर c ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 1. सो a ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली होती -1 आणि आता c ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1. आता आपल्याला काढायची आहे b ची व्हॅल्यू. सो b ची व्हॅल्यू काढण्यासाठी जी व्हॅल्यू आपण आतापर्यंत यूज केली नाही x ची म्हणजे 0 1 -1 ती वापरायची असते. तर 0 आपली यूज झालेली आहे. 1 वापरला का आपण नाही इथे आपण -2 वापरला. सो आता आपल्याला x ची व्हॅल्यू पुट करायची आहे 1 इन इक्वेशन 1. सो वी गेट 3 into 1 - 2 divided by 1 plus 2 1 square plus 4. डाव्या बाजूला जिथे जिथे x होता इथे तिथे आपण x ची व्हॅल्यू काय ठेवली 1 इक्वल टू a आपण काढलेला आहे -1 x ची व्हॅल्यू ठेवायची 1 1 plus 2 b into 1 plus c आपण आत्ताच काढला c चा आन्सर मिळाला आपल्याला 1. x ची व्हॅल्यू ठेवायची आपल्याला 1 1 स्क्वेअर प्लस 4. सो जिथे जिथे x होता इक्वेशन 1 मध्ये तिथे आपण आता काय पुट केलेलं आहे 1. a आणि c जे आपण आता काढलेले होते ते आपण इथे पुट करून दिले. नाव याला सॉल्व करा. 3 - 2 दॅट इज 1. डिनॉमिनेटर मध्ये 2 plus 1 is 3 4 plus 1 is 5 -1/2 plus 1 is 3 b into 1 is b plus 1/4 plus 1 is 5. आता कॅल्सी समोर ठेवायचं आणि पटापट करायचं. 1/15 मायनस हा -1/3 तिकडे गेल्यावर का होईल +1/3 इज b plus 1/5.
Now 1 upon 15 plus 3 upon 1. So that is 1 plus 5 divided by 15. So b plus 1 upon 5. Now solve this. So तुम्हाला कॅल्क्युलेट लगेच आन्सर मिळेल 6 divided by 15. आता 5 डिव्हिजन मध्ये इथे गेल्यावर का होईल मल्टिप्लिकेशन मध्ये इक्वल टू b प्लस 1. आता 5 ने 15 ला डिवाइड होईल 5 3 जा 15 and 3 2 जा 6. so आन्सर येईल 2. 2 इक्वल टू b प्लस 1 प्लस 1 इकडे आल्यावर का होईल मायनस 1. सो तुम्हाला b चे आन्सर मिळेल 1. सो आपल्याला इथे सगळे आन्सर्स मिळालं. ए चा आन्सर मिळालं -1, बी चा आन्सर मिळालंय 1 आणि सी चा आन्सर मिळालंय 1. आता या तिघी व्हॅल्यूज पुट करायच्या इक्वेशन नंबर 1 मध्ये आणि फायनल आन्सर लिहायचं. सो इक्वेशन नंबर 1 जे आपलं होतं 3x - 2 डिवायडेड बाय x + 2 x² + 4. इक्वल टू a अपॉन म्हणजे -1 अपॉन x + 2 bx + c. b आलेला आपला 1 1 इंटू x 1 इंटू x फक्त x लिहिला तरी चालेल. c चा आन्सर मिळाला आपल्याला 1 डिवायडेड बाय x² + 4. असं तुमचं फायनल आन्सर दिसलं पाहिजे. सो एकदा नीट रिवाइज करा कसा केलाय क्वेश्चन सॉल्व. ए अपॉन फर्स्ट ब्रॅकेट त्याच्या डोक्यावरती एक्सच्या डोक्यावरती काहीच नाहीये म्हणजे लिनियर आहे तो लिहायचा ए अपॉन ज्याच्या डोक्यावरती 2 आहे तिथे लिहायचं bx + c अपॉन x² + 4 त्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. आता फर्स्ट डिनॉमिनेटर घ्यायचा x + 2 त्याला म्हणायचं 0. सो x ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला -2. आता a इक्वल टू लिहून ही जी पूर्ण डावी बाजू आहे ही पूर्ण डावी बाजू लिहायची आणि या डाव्या बाजूमधून x + 2 ला करायचंय कॅन्सल आणि जिथे जिथे x दिसतोय तिथे ठेवायचं आपल्याला -2. डायरेक्ट कॅल्सी मध्ये सगळं टाकलं की तुम्हाला आन्सर मिळेल -1. आता bx + c आहे आणि आपल्याला b आणि c ची व्हॅल्यू काढायची. तर आधी आपल्याला c ची व्हॅल्यू मिळेल त्यासाठी x ला ठेवायचं आहे 0. सो इक्वेशन 1 च्या पूर्ण डावीकडे उजवीकडे जिथे जिथे x दिसतोय तिथे आपण ठेवायचं आहे 0. याला सॉल्व करताना a ची व्हॅल्यू जी आपण आता काढली -1 ती पुट करायची. आता -1/2 तिकडे गेल्यावर होईल +1/2 आणि सॉल्व केल्यावर आपल्याला सेम येईल. आता x ची व्हॅल्यू ठेवायची 1 कारण आपण एकदा x ची व्हॅल्यू काय ठेवली -2. एकदा x ची व्हॅल्यू ठेवली आपण 0. अजून 1 ठेवलेली नाहीये म्हणून x ची व्हॅल्यू ठेवायची 1. सो इक्वेशन 1 च्या डाव्या आणि उजव्या बाजूला जिथे जिथे x दिसतोय तिथे 1 ठेवायचं. a ची व्हॅल्यू ठेवायची -1 आणि c ची व्हॅल्यू ठेवायची 1 जी आपण आत्ताच काढलेली आहे. a आपण काढला होता -1 आणि c आपण इथे काढलेला आहे 1. सो त्या व्हॅल्यूज आपण इथे पुट करायच्या. आता याला सिम्प्लिफाय करायचंय. -1/3 तिकडे जाईल +1/3 डिव्हिजन बाय 5 तिकडे गेल्यावर होईल मल्टिप्लिकेशन बाय 5 आणि +1 तिकडे गेल्यावर काय होईल -1 आणि अशा प्रकारे आपल्याला b मिळेल. आता a b c तिघं आपल्याला मिळाले ते पुट करायचे इक्वेशन नंबर 1 मध्ये. a आपण ठेवला -1 b आपण ठेवला 1 आणि c ठेवला 1. असं पूर्ण इक्वेशन तुमचं दिसलं पाहिजे. आता हे झालं आपलं थर्ड क्वेश्चन. नाउ फोर्थ क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन जो मोस्टली विचारला जातो तो क्वेश्चन आहे फाइंड इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. आता समर आणि विंटर दोघांमध्ये इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन साठी त्यांनी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन दिलेला आहे. म्हणजे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ 2 लाईन्स तो काढायचा आहे आणि त्यावरून तुम्हाला आन्सर विचारलंय. सो जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आपण घेऊ. फाइंड इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन passing through point 25 and point of intersection
of two lines x plus y equal to 0 and 2x minus y equal to 9. आता पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढण्यासाठी आपल्याला ज्या दोन लाईन्स दिलेल्या आहेत त्या लाईन्सचं इक्वेशन लिहायचं, त्याला म्हणायचं इक्वेशन 1 आणि म्हणायचं इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला इथे दिसतंय की जर आपण ऍड केलं तर इझिली y कॅन्सल होईल. सो ऍडिंग we get here 2x plus x is 3x, 0 plus 9 is 9, so x is 9 divided by 3, so x is 3. आता हा जो x मिळाला तो पुट करायचा तुम्हाला इक्वेशन नंबर 1 मध्ये. So we get here x plus y equal to 0, 3 plus y equal to 0, so y is plus 3 तिकडे गेल्यावर का होईल -3. सो x आणि y तुम्हाला मिळाला म्हणजे पॉइंट तुम्हाला मिळाला 3 - 3. आता हा पॉइंट तुम्ही काढला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आणि एक पॉइंट तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. काय पॉइंट दिलेला आहे 2, 5. सो आता हे दोन पॉइंट तुम्हाला लाईनचे माहिती आहे आणि आता आपल्याला लाईनचे इक्वेशन लिहायचंय. सो इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट्स 2, 5 and 3 - 3. सो आता इथे स्लोप पॉइंट फॉर्म्युला वापरता येणार नाही तर इथे आपल्याला वापरायचं आहे 2 पॉइंट फॉर्म. 2 पॉइंट फॉर्म काय y minus y1 upon y1 minus y2, x minus x1 upon x1 minus x2. सो फर्स्ट पॉइंट जो आहे तो आहे x1 y1, सेकंड पॉइंट आहे x2 y2. फॉर्म्युला लक्षात ठेवताना लक्षात ठेवा y मायनस y1 तोच y1 खाली न्यायचा y1 मायनस y2, x मायनस x1 x1 मायनस x2. आता इथे y फक्त आणि x आहे, x1 y1 नाही. फर्स्ट टर्म बघा, डाव्या बाजूला y आहे आणि उजव्या बाजूला x आहे, तिथे कुठलाही नंबर ठेवायचा नाही. y मायनस y1, y1 दिसतो आपल्याला 5, तोच 5 खाली घ्यायचा आहे. 5 मायनस y2, y2 दिसतो आपल्याला -3. x मायनस x1, x1 दिलेला आहे 2, तोच 2 खाली घ्यायचा. x1 मायनस x2, 2 मायनस 3. आता त्याला करायचं सिम्प्लिफाय. y मायनस 5 मायनस मायनस प्लस होईल, 5 प्लस 3 इज 8, x मायनस 2, 2 मायनस 3 इज -1. आता -1 ने तिकडे मल्टिप्लाय करा. -1 ब्रॅकेटमध्ये लिहायचं, y मायनस 5 ब्रॅकेट लिहायला विसरायचं नाही. सो -1 आपण तिकडे नेला आणि 8 आता आपण या बाजूला घेऊन द्यायचा. 8 इंटू ब्रॅकेटमध्ये x मायनस 2, ब्रॅकेट ओपन करा, मायनस y, -1 इंटू -5 मायनस मायनस का होईल प्लस, 8 इंटू x दॅट इज 8x मायनस 8 इंटू 2 इज 16. आता x पॉझिटिव्ह आहे तर सगळ्या टर्म x कडे घेऊन या. सो x ची जी टर्म आहे त्या ॲज इट इज लिहिला 8x मायनस 16, मायनस y जेव्हा इकडे होईल तेव्हा त्याचा काय होईल प्लस y, प्लस 5 जेव्हा इकडे येईल त्याचा होईल -5 आणि मग या बाजूला काय उरणार आहे 0. सो आपल्याला आन्सर मिळेल 8x मायनस 16. सो आपल्या इकडे उरणार आहे 0. सो आपल्याला आन्सर मिळेल 8x प्लस y. आता -16 मायनस 5 म्हणजे -21 इक्वल टू 0. सो दिस इज द इक्वेशन ऑफ लाईन. सो इक्वेशन ऑफ लाईन काढण्यासाठी तुम्हाला एक पॉइंट दिला होता क्वेश्चन मध्ये 2, 5 आणि दुसरं जे इन्फॉर्मेशन आहे ती आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. सो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपण दोघं लाईनचे इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह केले, ऍडिशन केली, y कॅन्सल झाला, x मिळाला. x ची व्हॅल्यू टाकली आपण इक्वेशन 1 मध्ये. सो आपल्याला y मिळाला म्हणजे आपल्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला. हा आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आणि एक पॉइंट क्वेश्चन मध्ये दिलेला होता 2, 5. सो आता आपल्याकडे लाईनवरचे दोन पॉइंट झाले. एक पॉइंट झाला 2, 5 आणि दुसरा पॉइंट हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचा होता दुसरा पॉइंट 3 - 3. हे दोन पॉइंट आता आपल्या रिक्वायर्ड लाईनवरचे आहेत आणि या लाईनचं इक्वेशन आपल्याला काढायचंय. सो आपण 2 पॉइंट फॉर्म वापरला म्हणजे x1 y1 x2 y2 दिलेले आहेत.
सो त्यावरून आपण फॉर्म्युला लिहिला लाईनचा, इक्वेशन ऑफ लाईन बाय 2 पॉईंट फॉर्म, व्हॅल्यूज पुट केल्या, सगळ्या टर्म्स आपण एक्स कडे घेऊन आलो कारण एक्स पॉझिटिव्ह होता. सो दिस इज द इक्वेशन ऑफ लाईन. दुसरं एक्झाम्पल जे याच पद्धतीचं विचारलं. आता दुसरा जो क्वेश्चन इक्वेशन ऑफ लाईनचा विचारला गेलेला आहे तो या प्रकारचा आहे. फाइंड इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स अँड पॅरलल टू द लाईन. आता मागच्या क्वेश्चन प्रमाणेच इथे जे दोन लाईन्स दिलेल्या इंटरसेक्टिंग लाईन्स त्यांच्या इक्वेशनला आपल्याला म्हणायचं इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. आता मागच्या क्वेश्चनमध्ये ते इझिली वाय वाय कॅन्सल झाला, पण इथे आता वाय कॅन्सल करण्यासाठी वरती 3y आहे तर खाली पण 3y असे लागेल. दोघंही प्लस आहेत म्हणजे दोघांचं करावं लागेल सबट्रॅक्शन. सो इक्वेशन 1 मध्ये आपण काही चेंज करत नाही म्हणून लिहायचं इक्वेशन 1, सबट्रॅक्शन करतोय म्हणून मायनस. इक्वेशन 2 ला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणून 3 इंटू इक्वेशन 2. आपण काय करतोय ते आपल्याला इथे लिहायचंय की इक्वेशन मधून आपण 3 टाइम्स इक्वेशन 2 ला करतोय सबट्रॅक्ट. सो आपल्याला मिळणार आहेत 4x प्लस 3y इक्वल टू 8 ॲज इट इज लिहिलं आपण. आता इक्वेशन 2 च्या दोघी बाजूला 3 ने मल्टिप्लाय करायचंय. 3x प्लस 3y इक्वल टू 3. सो प्रत्येकाला 3 3 3 प्रत्येकाला 3 ने मल्टिप्लाय करायचंय, सबट्रॅक्शन करायचंय. सो साइन चेंज होतील. 4x minus 3x that is x plus 3y minus 3y cancel. 8 minus 3 is 5. So x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 5. आता ही व्हॅल्यू बघायचं आपल्याला कुठलं इक्वेशन सोपं आहे. सो इक्वेशन 2 सोपं आहे. सो इक्वेशन 2 मध्ये आपण ही व्हॅल्यू ठेवणार. सो वी गेट हिअर x plus y equal to 1. x ची व्हॅल्यू ठेवली आपण 5. 5 plus y equal to 1. So y is 1 minus 5. So y चा आन्सर मिळाला आपल्याला -4. सो आपल्याला मिळाला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तो मिळाला आपल्याला 5 - 4. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलंय की या ज्या दोन लाईन्स होत्या त्यांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून एक लाईन जाते. सो सपोज त्यांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून ही लाईन जाते. याचं इक्वेशन आपल्याला फाइंड करायला सांगितलंय आणि ही लाईन तुम्हाला सांगितली पॅरलल आहे अनदर लाईन. कोणती लाईन? 5x - 7y इक्वल टू 3. आता आपण हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तर काढला, तो आपल्याला मिळाला 5 - 4. आता दुसरी इन्फॉर्मेशन काय? दुसरी इन्फॉर्मेशन पॉइंट नाही, दुसरी इन्फॉर्मेशन पण पॉइंट असते तर आपण मागच्यासारखं 2 पॉइंट फॉर्मने इक्वेशन लिहिलं असतं. दुसरी इन्फॉर्मेशन पॅरलल आहे. पॅरलल किंवा परपेंडिक्युलर वर्ड आला की लगेच आपल्याला काय काढावा लागतो? स्लोप. सो ही जी दुसरी लाईन आहे पॅरलल तिचा आपण स्लोप काढणार. सो स्लोप ऑफ लाईन 5x - 7y प्लस इक्वल टू 3 येतो इकडे घेऊन घ्यायचा. -3 इक्वल टू 0 इज स्लोपचा फॉर्म्युला असतो -a/b. a म्हणजे x बरोबरचा नंबर 5, b म्हणजे y बरोबरचा नंबर तो दिसतो आपल्याला -7. मायनस मायनस काय होणार आहे? प्लस. सो स्लोप आला 5/7. आता दोघं लाईन्स काय आहेत? पॅरलल. जर दोघं लाईन्स पॅरलल असतील तर दोघांचे स्लोप काय असतात? सेम. m1 इक्वल टू m2 अँड दॅट इज 5/7. सो ही जी लाईन एल आहे तिचा पॉइंट आपल्याला मिळाला आणि त्याचा स्लोप मिळाला. स्लोप किती मिळाला आपल्याला? 5/7. कारण दोघं लाईन्स पॅरलल आहेत तर दोघांचा स्लोप काय असणार आहे? सेम. सो स्लोप माहिती, पॉइंट माहिती, म्हणजे आता स्लोप पॉइंट फॉर्म वरून आपण लाईनचे इक्वेशन लिहू शकतो. सो इक्वेशन ऑफ लाईन बाय स्लोप पॉइंट फॉर्म. काय फॉर्म्युला? y - y1 इक्वल टू m इंटू x - x1. x1 y1 म्हणजे पॉइंट जो आपण आत्ता काढला 5 - 4. स्लोप दॅट इज 5/7. सो या व्हॅल्यूज याच्यामध्ये टाका. y - y1. y1 किती दिसतं आपल्याला? -4 इक्वल टू m. m दिलेला आहे 5/7.
एक्स मायनस x1 आहे 5. आता 7 ने तिकडे मल्टिप्लाय करा, मायनस मायनस काय झालं प्लस, 7 इंटू वाय प्लस 4, 5 इंटू एक्स मायनस 5. ब्रॅकेट ओपन करा, 7y, 7 इंटू 4 28, 5 इंटू एक्स 5x मायनस 5 इंटू 5 इज 25. एक्स पॉझिटिव्ह आहे म्हणून सगळ्या टर्म एक्स कडे घेऊन या. प्लस 7y इकडे आल्यावर होईल मायनस 7y, प्लस 28 इकडे आल्यावर होईल मायनस 28. सो इक्वेशन मिळेल तुम्हाला 5x मायनस 7y मायनस 53 इक्वल टू 0. हे झालं तुमचं फायनल आन्सर. सो मागच्या प्रमाणेच पॉइंट ऑफ इंटरसेक्शनने आपण पॉइंट काढला. फर्स्ट इक्वेशन 1, इक्वेशन 2, 3y करायचे होते म्हणून 3 ने केलं मल्टिप्लाय, दोघं प्लस होते म्हणून केलं मायनस, x मिळाला, x ची व्हॅल्यू टाकली आपण इक्वेशन 2 मध्ये तर तुम्हाला y मिळाला. आता x आणि y तुम्हाला मिळालाय म्हणजे तुम्हाला काय मिळाले आहे पॉइंट. पॉइंट इज 5 मायनस 4. सो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला मिळालाय. आता ही जी लाईन आहे रिक्वायर्ड लाईन ही पॅरलल आहे दुसऱ्या लाईनला ज्याचं इक्वेशन दिलेलं आहे. सो त्या लाईनचा आपण काढला स्लोप. दोघं लाईन्स पॅरलल असल्याने दोघांचे स्लोप असतात सेम. सो आपल्याला एल चा स्लोप पण मिळाला आणि एल चा पॉइंट पण मिळाला. सो स्लोप पॉइंट फॉर्म्युलाने आपण लिहिलं इक्वेशन. हा आपला स्लोप पॉइंटचा फॉर्म्युला. सो पॉइंट x1 y1 म्हणजे 5 मायनस 4, स्लोप आहे 5 7. या सगळ्या व्हॅल्यूज आपण इथे पुट केल्या, सिम्प्लिफाय केलं आणि आपल्याला आन्सर मिळालं.